नमस्कार मंडळी, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। कधी मुलांना काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते आणि मग आपल्यालाही किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवावं लागतं। ही रेसिपी तशीच आहे, अगदी झट आणि पट तयार होणारी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतलेत आणि त्यांचं साल काढून घेते। ही रेसिपी खूप सोपी, झटपट आणि अतिशय चविष्ट होते। आपण लागणारं सर्व साहित्य बघूया। 4 मध्यम आकाराचे बटाटे, 1 वाटी कांदा, 1 वाटी शिमला मिरची, थोडंसं गाजर, आलं लसूण हे सर्व मी चिरून घेतले। सुक्या मसाल्यांमध्ये फक्त चाट मसाला, मीठ आणि चिली फ्लेक्स हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। इथे मी शिमला मिरची, गाजर आणि कांद्याचा वापर केलाय। तुम्हाला ज्या आवडीच्या तुमच्या भाज्या आहेत त्याही तुम्ही इथे वापरू शकता। आता जे आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सर्वात आधी मॅश करून घेऊया। तसं जर हे तुम्ही किसणीवर किसून घेतलं तरी हे चालणार आहे। आता हे छान असं व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊया। चिरलेला कांदा, शिमला मिरची, आलं लसूण आणि मिरची हेही मी कापून घेतलेलं होतं, गाजर, चवीनुसार मीठ, चाट मसाला, चिली फ्लेक्स। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। हे छान व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे आपली स्टफिंग तयार झाली। हे पहा अशी। आता इथे मी काही ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। आता त्याच्या मी कडा कापून घेणार आहे। इथे ब्रेडच्या कडा अशासाठी कापायच्या की जेव्हा आपण ब्रेडचे रोल करतो ते व्यवस्थित चिकटले जातात। आता इथे मी स्टफिंगचे काही असे बॉल तयार करून घेते आपल्याला ब्रेडमध्ये भरण्यासाठी। हे पहा असे। आता ही जी ब्रेडची स्लाइस आहे मी थोडीशी पाण्यात ओली करून घेते आणि एक्स्ट्राचं पाणी काढून त्यामध्ये हे जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते असं भरून घेते। हे फक्त हातावर असं दाबून घेतलं आणि आपला ब्रेड रोल तयार झाला। हे पहा अशा प्रकारे। बाकीचे सर्व ब्रेड रोल सुद्धा मी अशाच प्रकारे तयार करून घेतले। तोपर्यंत एकीकडे मी तेलसुद्धा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवले म्हणजे आपण हे ब्रेड रोल्स लगेच त्या तेलामध्ये तळून घेऊया। तेल मध्यम असं गरम झाल्यानंतर मी सर्व ब्रेड रोल्स या तेलामध्ये तळण्यासाठी घातले। आता हे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे पहा असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी ते तळून घेतले। आपण आता ते काढून घेऊया। हे पहा आणि तयार झाले आपले घरच्या घरीच बनवलेले स्वादिष्ट असे ब्रेड रोल्स तयार। हे ब्रेड रोल्स चवीला अप्रतिम असे सुंदर लागतात आणि यांचा क्रंचीनेस तर पहा। घरच्या घरी स्वच्छ तेलात आणि ताज्या साहित्यात बनवल्यामुळे हा एक हेल्दी पर्याय ठरतो।